नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा नाशिकला उबाठा शिवसेनेचं जे शिबिर झालं त्यामध्ये बाळासाहेबांचं आजच्या परिस्थितीवरचं भाष्य ऐकवलं गेलं. आणि अर्थात आवाज बाळासाहेबांचा होता. पण बाळासाहेब जाऊन तर आता 12-13 वर्ष झाली. मग आजच्या परिस्थितीवर बाळासाहेबांनी भाष्य कसं केलं, हा प्रश्न अनेकांना पडेल. पण मुद्दा असा आहे की असलं लोकांना ऐकवल्यानंतर काही लोक हळवे होऊ शकतील, पण भारावून टाकणं हे शक्य नाही. कारण बाळासाहेबांचा आवाज लोकांना माहिती असला तरीही आज ते हयात नाहीत. मग त्यांचा आवाज आला कुठून, आणि मग जेव्हा ह्याच्यावर चर्चा सुरू होते, आणि झाली चर्चा सुरू, त्याच्यावर माध्यमातून वेगवेगळ्या चॅनेलवर पत्रकारांनी प्रश्न विचारले, अगदी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना विचारले. मलाही काही लोकांनी सांगितलं की तुमच्या लक्षात आलं नाही का, तुम्ही ह्यावर बोललं पाहिजे. म्हटलं काय बोलायचं. मला खरंच मित्रांनो, ते जे काय नव्या परिस्थितीवर बाळासाहेबांचं भाष्य त्यांच्या तोंडी घालून दाखवण्यात आलं, ते कृत्रिम आहे कळत होतं. पण असं आपण करतोय, त्याचे अर्थ काय काय लावले जातील आणि लोकांच्या मनावर काय काय परिणाम होतील, याचा विचार सुद्धा उभाटा शिवसेना होत नसेल तर या पक्षाला भवितव्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही. आपण कृत्रिम आहोत, आपण खरे नाही. आर्टिफिशियल, डुप्लिकेट. म्हणजे तुम्ही तर डुप्लिकेट आहात, पण तुम्ही बाळासाहेबांना पण डुप्लिकेट म्हणून पेश केलं. राजकारणासाठी माणसाची किती अधोगती होते त्याचा पुरावा एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला. आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एक एक टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आलेलं आहे. म्हणजे अगदी माझा आवाज तुम्ही ऐकाल, पण मी बोलत नसतो, ते मी लिहिलेलं पण नसतं. पण मी काय बोलू शकतो हे टेक्नॉलॉजी ठरवते, आणि माझ्या तोंडात शब्द घालून माझा आवाज आणि माझा चेहरा वापरून एक रेकॉर्डिंग तयार केलं जाऊ शकतं, आणि भाऊ तोरसेकरचा व्हिडिओ म्हणून तुम्हाला पेश केला जाऊ शकतो. जसा हा नाशिकच्या अधिवेशनामध्ये किंवा शिबिरामध्ये उभाठा शिवसेनेने बाळासाहेबांचं आजच्या परिस्थितीवर केलेलं भाष्य जे आहे, हे बघितल्यानंतर तो विषय मला बोलावासा वाटला. याचं कारण असं आहे की अमेरिकेत बोस्टनला राहणारा देशपांडे नावाचा एक मराठी तरुण आहे, आणि त्याने मलाच सांगितले की तुम्ही इतके काय म्हणता बिझी असता, तर तुम्हाला अनेक लोक प्रश्न विचारायला उत्सुक असतात, आणि त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्याकडे एनर्जी कमी आहे, ताकद कमी आहे, आणि वेळ कमी आहे. तर एक असं ऍप बनवता येईल की ते ऍप वापरलं की त्या ऍपला जाऊन प्रश्न विचारायचे की या विषयावर भाऊ तोरसेकरांचं म्हणणं काय आहे, याविषयी भाऊ तोरसेकर काय सांगतील, आणि ते ऍप अशा चिकित्सक लोकांना, प्रश्नकर्त्यांना त्याची उत्तरं परस्पर देईल. मी चकित झालो. त्याने माझ्याशी ईमेल वगैरे केल्यानंतर परवा, मला वाटतं गेल्या शनिवारी असेल, आम्ही झूम या काय ते ऍपवर, तो अमेरिकेत, मी इकडे, आणि स्वाती, असं आम्ही तिघांनी एक संवाद केला. त्याला म्हटलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे ते मला समजव. आणि मी जी उत्तरं दिलेलीच नाही, ती माझ्या नावावर एक टेक्नॉलॉजी कशी तयार करू शकते हे मी त्याच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी जी काय आता एक प्रयोग चालवलेला आहे, भाऊ तोरसेकर होतं, एक AI ऍप बनवायचं. म्हणजे काय, म्हणून ते कसं करणार, तुला मी कसा विचार करतो की अमुक विषयातली कुठची माहिती माझ्याकडे आहे, आणि त्यामुळे त्या प्रश्नाला मी काय उत्तर देईन, हे तुमचं ऍप कसं काय ठरवू शकतं, तुमचं टेक्निक कसं काय ठरवू शकतं.
तो काढणार कुठून? माझ्या मेंदूत तर तुम्ही घुसू शकत नाही ना. तेव्हा त्या मुलाने, देशपांडेने मला फार छान समजावलं की मी आतापर्यंत जे जे लिहिलेले लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत किंवा माझे व्हिडिओ उपलब्ध आहेत, माझी वेगवेगळ्या ठिकाणी झालेली जी व्याख्यानं, भाषणं आहेत, त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत इंटरनेटवर. त्यामुळे माझा आवाज, माझा चेहरा आणि मी प्रत्यक्ष लिहिलेले लेख, त्यातून केलेलं विवेचन, त्यातून केलेले युक्तिवाद, त्यातून आलेली अत्यंत दुर्मिळ अशी वाटणारी माहिती, या सगळ्याची एक गोळाबेरीज करून एक ऍप बनवता येतं. म्हणजे काय होतं, तर ती माहिती अधिक माझा आवाज आणि माझा चेहरा, या सगळ्याच हे करून आवश्यक तिथे आवश्यक त्या गोष्टी उचलून ती टेक्नॉलॉजी एक जिवंत तोतया निर्माण करते, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. म्हणजे बाळासाहेबांची आजपर्यंतचे अनेक लेक्चर्स असतील की वेळोवेळी त्यांच्या नावावर लिहिलं गेलेलं, छापलं गेलेलं, वेगवेगळ्या विषयातलं, वेगवेगळ्या स्थानाविषयीचं जी काय माहिती आहे, ती सगळी एकत्र केल्यानंतर त्यातून निवडक उचलून बाळासाहेब प्रत्यक्ष बोलतात असं दाखवू शकतात. जर भाऊ तोरसेकर दाखवणं शक्य आहे, तर बाळासाहेब तर गोष्ट वेगळीच आहे, प्रचंड खजिना आहे. पण एक गंमत अशी असते, मी त्याला एक प्रश्न विचारला की हे सगळं खरं आहे, पण तरीही तंत्रज्ञान ही वस्तुस्थिती आहे, ती कल्पना विश्व नाहीये. माणसाचा मेंदू आणि माणसाची विचारशक्ती, माणसाचं मन हे फिजिकल नाहीये. आणि त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या कालखंडामध्ये जी माहिती उपलब्ध आहे त्यावर विचार करून ते उत्तर येत असतं. जर बाळासाहेब आज हयात नसतील किंवा अमुक एका गोष्टीवर भाऊ तोरसेकरने विचारच केलेला नसेल, तर त्यावर भाऊ तोरसेकरने दिलेलं उत्तर हे बरोबर कसं असू शकतं? ते काही प्रमाणात जुळतं मिळतं असू शकतं, पण परफेक्ट आणि बरोबर उत्तर असू शकत नाही. तो म्हणाला, खरंय तुमचं म्हणणं. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरणारी प्रत्येक कंपनी असेल किंवा प्रत्येक ऍप असेल, ते त्याच्या खाली डिस्क्लेमर देतात की हे 100% बरोबर नाहीये, हे 100% बरोबर नाहीये. आणि म्हणून या बाबतीत तो डिस्क्लेमर द्यावाच लागतो. आणि त्यामुळे उद्या माझ्यावर भाऊ तोरसेकरला प्रश्न विचारा, भाऊ तोरसेकर उत्तर देईल, हे सगळं केलं तरी एक गोष्ट स्पष्ट असेल, ते उत्तर माझं नसेल. कारण त्या परिस्थितीवर, त्या माहितीवर मी केलेला विचार ही स्वतंत्र गोष्ट आहे. आणि आजवर मी जसा विचार करत आलो, त्यावर दिलेलं उत्तर, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेब प्रत्येक वेळेला, प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळा निर्णय घेत आले, धोरणं घेत अवलंबत आले. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर चालू झालाय, तो कितीही परिपूर्ण करायला गेलात तरी तो अपुरा असेल, अर्धवट असेल आणि तो कृत्रिम असेल, त्यामध्ये जिवंतपणा नसेल. मी त्या मुलाला तेच म्हटलं. तो म्हणाला, खरं 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे की तुमच्याकडून तार्किक उत्तर काय येऊ शकतं त्याचा अंदाज एवढ्याच मर्यादेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करू शकतं. पण आज जर तुम्ही वेगळा विचार करत असाल, तर मग त्याचा अंतर्भाव त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ऍप मध्ये होऊ शकत नाही. हे मी आज नाशिक मधल्या शिवसेना शिबिराच्या निमित्ताने बोलताना का सांगतोय तेही समजून घ्या. त्याचं कारण असे मित्रांनो, त्याचं कारण असे की बाळासाहेब प्रत्येक वेळेला वेगवेगळा विचार करत होते. काँग्रेसवर कायम झोड उठवणारे बाळासाहेब आणीबाणी आल्यानंतर
सगळ्या विरोधकांबरोबर इंदिरा गांधींच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात उभे ठाकले नाहीत. त्यासाठी बाळासाहेबांना भरपूर लक्ष करून या सगळ्या लोकांनी त्यांची खिल्ली उडवली होती, नामर्द म्हटलं होतं. 1980च्या निवडणुकीत सरसकट काँग्रेसला पाठिंबा देणारे बाळासाहेब हे 1985 नंतर अशा पद्धतीत उभे राहिले की 1995 मध्ये काँग्रेसचा पहिल्यांदा महाराष्ट्रात पूर्ण पाडाव करून पहिलं बिगर काँग्रेस बाळासाहेबांनी आणलं. तेव्हा प्रत्येक परिस्थितीत ते वेगळा विचार करत होते. आधीच्या विचारांवर आधारितच आजचे निर्णय बाळासाहेब घेतील असं कधीही झालं नाही. कधीही झालं नाही. आणि त्यामुळे 12 वर्षापूर्वी जर बाळासाहेब निवर्तले असतील तर त्यांच्या आवाजाचा वापर करून आज तुम्ही तुमच्या आयडियाज, तुमच्या भूमिका त्यांच्या तोंडी घातल्यात तरी त्या कृत्रिम असतात, त्या ओरिजिनल नसतात. उद्धव ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, आदित्य ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आज चालवलेली शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि त्या दोन्हीतल्या भूमिका यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बाळासाहेबांनी कधी असा दावा केला नाही. त्यांची सगळी भाषणं काढून बघा की भाजपाला कोणी विचारत नव्हतं, आमच्यामुळे भाजप महाराष्ट्रात आणि देशात उभं राहिला, असा युक्तिवाद बाळासाहेबांनी कधीही केलेला नव्हता. मग आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार केलेल्या व्हिडिओमध्ये असं वक्तव्य कसं येऊ शकतं? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिका ह्या बाळासाहेबांच्या काळात बिलकुल नव्हत्या. बिलकुल नव्हत्या. बाळासाहेब सेक्युलरिझमच्या त्या नाटकाचे कट्टर विरोधक होते आणि आज ज्या प्रकारे नाना फडणवीसांच्या नावाने बाळासाहेब बोट मोडतायत असा जो वक्तव्य आहे ते हास्यास्पद सगळ्यात जास्त कशासाठी आहे ते लक्षात घ्या. नाना फडणवीस याला खलनायक ठरवणारं वक्तव्य बाळासाहेबांच्या या आर्टिफिशियल वक्तव्यामध्ये येतं. त्या नाना फडणवीसांचा अपमान झाला म्हणून विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल नाटक बंद पाडणाऱ्यांमध्ये बाळासाहेब पुढे होते. बाळासाहेबांचा आक्षेप दूर केल्यानंतरच घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग होऊ शकले आणि बाळासाहेबांचा आक्षेप नाना फडणवीसांची बदनामी खपवून घेणार नाही यासाठी होता. आणि आज उद्धव ठाकरे जे बाळासाहेब पेश करतायत त्यामध्ये नानासाहेब फडणवीसांची बदनामी खुद्द बाळासाहेबांच्या आर्टिफिशियल कृत्रिम आवाजातून केली जाते. इथे कळतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून जे बाळासाहेब पेश केले गेले नाशिकच्या शिबिरामध्ये ते बाळासाहेब ठाकरे नाहीत. तो आवाज त्यांचा असेल पण त्यांच्या आवाजातून उद्धव ठाकरे बोलतायत. उद्धव ठाकरे यांची नवी सत्ता लालसेची भूमिका बोलते, हे लपत नाही. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला फरक काय होता हे एक फडणवीस नावाचं वाक्य जे आलेलं आहे त्यामध्ये त्यातून स्पष्ट होतं. ते बाळासाहेब होते ज्यांनी फडणवीसांची बदनामी, नाना फडणवीसाची बदनामी खपवून घेणार नाही म्हणून नाटक बंद पाडलं. ते बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या भूमिकेतून बोलायला लागतात तेव्हा नाना फडणवीसाची स्वतः बदनामी करतात. यातच ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय हे समोर येऊ शकतं, समोर येतं. आणि म्हणून मग प्रश्न विचारणं भाग पडतं, आवाज कुणाचा? अगदी कान देऊन दोन दोनदा तीन तीनदा एका आवाजाची साधर्म्य साम्य आहे पण तो आवाज किती कृत्रिम आहे की ते बाळासाहेब बोलत नाही ते कळतं. आणि म्हणून जो खरा शिवसैनिक असेल, बाळासाहेबांची एकनिष्ठ असेल, त्याला उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगता आलं पाहिजे हा आवाज बाळासाहेबांचा नाही. आवाज कुणाचा?
तर बाळासाहेबांचा असतो. पण हा बाळासाहेबांचा आवाज नाही. हे बाळासाहेब प्रेमी असेल त्याने ठणकावून सांगायला पुढे आलं पाहिजे की ही बाळासाहेबांच्या आवाजाची सुद्धा विटंबना आहे. ओटसोट काहीतरी खुट्ट वाजलं की महाराष्ट्राचा अपमान, शिवसेनेचा अपमान, बाळासाहेबांचा अपमान, शिवरायांचा अपमान म्हणून नाचणारे जे लोक आहेत, त्यांनी एक प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा केलेला हा सगळ्यात घोर अपमान आहे. बाळासाहेबांच्या अगदी कृत्रिम काय असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांच्या भाषणांचा उपयोग करण्याला माझा आक्षेप बिलकुल नाही. पण बाळासाहेबांच्या भूमिकांना विटंबित करू नका. मला एक गोष्ट आठवते, एक कोणतरी नट होता, मला आता नाव सांगणं आवश्यक वाटत नाही, पण लग्नाची बेडी हे आचार्य अत्र्यांचं गाजलेलं नाटक होतं आणि ते नाटक नव्याने करताना हा नट मध्ये मध्ये आपल्या मनातले संवाद घुसडायचा, ह्याची कोणीतरी तक्रार आचार्य अत्र्यांकडे केली. त्या आचार्य अत्र्यांनी त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, माझं नाटक दीर्घकाळ चालतंय, दीर्घकाळ चालतंय, पिढ्या बदलल्या चालतं, कारण तो ताजमहाल आहे, त्याला तुमच्या तांबड्या विटा लावू नका. हे जे आचार्य अत्र्यांनी सांगितलं होतं तेच नेमकं आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असतं की माझं व्यक्तिमत्व, माझा आवाज, माझी भाषणं, माझी बुद्धी, माझे विचार हा मी उभारलेला ताजमहाल आहे, त्याला तुमच्या भट्टीतून आणलेल्या विटा लावू नका. उद्धव ठाकरे यांनी आपण कसे डुप्लिकेट आहोत हेच त्या नाशिकच्या शिबिरातून ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रयोगातून सिद्ध केलं. वाईट वाटतं. बाळासाहेब हा संपूर्णपणे ओरिजिनल नेता होता, राजकीय नेता ओरिजिनल होता. त्याच्या पुण्याईवर जगण्यासाठी मुलगा जे डुप्लिकेट उद्योग करतोय, नातू जे डुप्लिकेट उद्योग करतोय, त्यातून पक्ष उभारणार नाही, पण जन्मदात्याची नको तितकी विटंबना आणि बदनामी मात्र होते, याबद्दल मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. म्हणून प्रश्नाचं मी विषयाचं शीर्षक जे दिले, आवाज कुणाचा, हा आवाज बाळासाहेबांचा नाही, हा कृत्रिम आवाज आहे. तो बाळासाहेबांचा भासवण्याची धडपड म्हणजे साक्षात तोतयेगिरी आहे. हा तोतयाचा आवाज आहे, हा बाळासाहेबांचा आवाज नाही. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.